मुलांना व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगतो, MSTCTच्या 0% वरती सुद्धा लास्ट इयर मुलांना कम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रांच मिळालेली होती. परंतु लक्षात घ्या, ते कॉलेज कसं असेल, ते लो लेवल नाही, लो लेवलच्या खालचं म्हणजे बिलो लो लेवल कॉलेज असेल. असं नाही की तुम्हाला कमी पर्सेंटाईल आहेत म्हणजे तुम्हाला कॉलेज भेटणार नाहीये. परंतु मित्रांनो, खूप मुलांचा डाऊट असा आहे की त्यांच्या पर्सेंटाईलनुसार ते टॉप लेवलमध्ये जातील, मीडियम लेवलमध्ये जातील का लो लेवल कॉलेजमध्ये जातील, हेच त्यांना समजत नाहीये. त्यासाठी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी कॅटेगरी वाईज मित्रांनो सेफ पर्सेंटाईल सांगणार आहे कॅप राऊंडसाठी आणि कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ शकता हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. चला तर मित्रांनो, थोडासा वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांनो, मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो कॉलेजला 3 टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे. टॉप कॉलेजेस म्हणजे मित्रांनो ज्याचे प्लेसमेंट हाय आहेत आणि मित्रांनो कट ऑफ सुद्धा हाय आहेत, आणि मित्रांनो मीडियम लेवल कॉलेजेस म्हणजे ज्यांचे मित्रांनो प्लेसमेंट बॅलन्स आहेत, आणि मित्रांनो लो लेवल कॉलेजेस म्हणजे ज्यांचे मित्रांनो तुम्ही एका बॅकअप प्लॅनसाठी पाहू शकता. स्वतःच्या स्किलवरती फोकस केलं तर मित्रांनो यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज घेऊ शकता. चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या ओपन कॅटेगरी पासून सुरुवात करूया. ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 95+ पर्सेंटाईल लागतील. मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 80 to 95 पर्सेंटाईल लागतील, आणि मित्रांनो 60 to 80 पर्सेंटाईलला मित्रांनो तुम्ही लो लेवल कॉलेजेसमध्ये जाऊ शकता. मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला 60 पेक्षा जरी कमी पर्सेंटाईल असतील तर मित्रांनो तुम्हाला ऍडमिशन तर नक्कीच भेटेल. परंतु मित्रांनो ते बिलो लो लेवल असेल, परंतु मित्रांनो तुम्ही सध्या त्यामध्ये ऍडमिशन घेऊन मित्रांनो तुम्ही चांगले करिअर बनवू शकता. आता आपण आपल्या नेक्स्ट कॅटेगरी जाऊया, ज्या कॅटेगरीज आहेत OBC, SC, BC आणि EWS. जवळपास तिन्ही कॅटेगरीचा मित्रांनो कट ऑफ सेम असतो. त्यासाठी मित्रांनो तिन्ही कॅटेगरी मी एकत्र केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला सांगतो, टॉप कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 90+ पर्सेंटाईल लागतील. मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 70 to 90 पर्सेंटाईल लागतील, आणि लो लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 55 to 70 पर्सेंटाईल लागतील. आता आपण नेक्स्ट कॅटेगरी पाहूया. नेक्स्ट कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. SC कॅटेगरीमध्ये तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 80+ पर्सेंटाईल लागतील. मीडियम लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 58 to 80 पर्सेंटाईल लागतील, आणि लो लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 35 to 58 पर्सेंटाईल लागतील. आता आपण आपल्या नेक्स्ट कॅटेगरीकडे जाऊया. नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो NT कॅटेगरी, ज्यामध्ये तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 86 पर्सेंटाईल प्लस लागतील, आणि मीडियम लेवलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 66 to 86 पर्सेंटाईल लागतील, आणि मित्रांनो लो लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 48 to 66 पर्सेंटाईल एवढे पर्सेंटाईल लागतील. आणि जर मित्रांनो तुम्हाला या पर्सेंटाईल पेक्षा देखील कमी मार्क्स असतील तर मित्रांनो तुम्हाला जास्त काळजी घ्यायची नाहीये. तुम्हाला सुद्धा मित्रांनो कॉलेजेस भेटणार आहेत. फक्त मित्रांनो जर तुम्हाला गायडन्स हवे असेल, फ्री काउन्सिलिंग पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.